रात्री 18 जानेवारी 2025 रोजी भीषण अपघातात मोहंदरी येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या या दुर्घटनेत कैलास वामन देशमुख राहणार मोहंदरी तालुका कळवण यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कळवण देशमुख हे मळगाव येथून डांगसवनाने ते कनाशी रोडने घराकडे जात असताना धाबडबळ महादेव मंदिराजवळ हा अपघात झाला आहे. कैलास यांची बजाज K4 मोटरसायकल MH15 AD 2650 रस्त्यावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या नाल्यात गेली आणि मोठ्या दगडावर आदळली. अपघातामुळे कैलास यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अत्याधिक रक्तस्राव झाल्याने त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्त कैलास देशमुख यांना वेळेत मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मृतदेह रात्रभर अपघातस्थळीच पडून होता. आज सकाळी मळगावचे सरपंच सुखदेव बागुल एक कळवणला जात असताना मृतदेह आणि मोटरसायकल अपघातस्थळी त्यांना आढळली. त्यांनी लगेच मळगावचे पोलीस पाटील यांना कळवले. मळगावचे पोलीस पाटलांनी कळवण पोलीस स्टेशनला घटनेची तात्काळ माहिती दिली. कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी तात्काळ हजेरी लावली. मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी कळवण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बागुल, पोलीस शिपाई नितीन वाघमारे, चंद्रकांत चौधरी आणि पोलीस नाईक नितीन देवरे हे करत आहेत. या दुर्दैवी घटनेने मोहंदरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कैलास देशमुख यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण कळवण तालुक्यात या दुर्घटनेची खळबळ उडाली असून या रस्त्यावरील वळण व खराब रस्त्यामुळे तसेच उत्तरबारीत बऱ्याच वर्षापासून रस्त्यावर पडलेल्या दगडाचा ढीग, वाहतुकीला होणारा अडथळा हा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत नसावा का, यामुळे देखील बरेच अपघात या ठिकाणी झाले आहेत. म्हणून नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.